शक्तिपात महायोग दीक्षाधिकारी राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तनभूषण परमपूज्य सद्गुरू श्री मोरेश्वर बुवा नागनाथ जोशी चरोलीकर महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा आज संपन्न होतोय. कीर्तन क्षेत्रातही त्यांच्या कार्याचा सुवर्ण महोत्सव होतोय. या कौतुक आणि कृतज्ञता सोहळ्याला आपण सर्वांचं उपस्थितांचं मनःपूर्वक स्वागत. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन हे होत आहे. सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. शंकराचार्य संकेश्वर करवीर पीठाचे परमहंस परिव्राजकाचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामी महाराज हे आपल्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करतायत. त्यांच्याबरोबरच विद्यावाचस्पती श्री शंकरजी अभ्यंकर आलेले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक माननीय श्री नानाजी जाधव, कार्यकारिणी सदस्य सुयेसराव हिरेमठ आणि कृतज्ञता सोहळा समितीचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री गोडबोले. हरि ओम. आनो भद्राकृतावो यन्तु विश्वतो नभ्यासो अपारीनास उद्भिदाः देवानो यथा सदमिदमृदे असन्नप्राय रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासो मधिररोजो यदा देवानां रातिरभिनो निवर्तता देवानां सख्यमुपासेनिमा वयं देवानायो प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे वयं भगामित्रमदीलिन्दक्षामश्रिताम् हर्यमणं वरुणं सोमामशविना सरस्वतीन सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवात् वेषजन्दनमाता पृथिवी तत्पिता दौः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन् दिष्ण्यायुवा शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं द्यौर्नो देवभयन्नो अस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो न आपो विद्युतः परिपान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः. या मंत्रघोषानं आणि मोनिका आणि हेमंत लालसरे यांच्या शंखवादनानं विभूतींच्या उपस्थितीनं पवित्र वातावरण निर्माण झालं आहे. आज इथं ईश्वर निष्ठांची मांदियाळी जमलेली आहे. सारस्वतांची अधिष्ठात्री श्री शारदा देवी हिला स्तुती सुमन वाहून नमन करूया. शारदा स्तवन गाते आहे सद्गुरूंचीच नाथ इशिता गीतेश जोशी चरोलीकर. जय शारदे जय ज्ञानदे. जय शारदे जय ज्ञानदे जय शारदे जय ज्ञानदे मम अन्तरङ्गविलासिनी अन्तरङ्गविलासिनी धवलश्रीतु काव्यश्रीतु धवलश्रीतु काव्यश्रीतु गानश्रिये आलापिनी धवलश्रीतु काव्यश्रीतु गानश्रिये आलापिनी. जय शारदे जय ज्ञानदे मम अन्तरङ्गविलासिनी अन्तरङ्गविलासिनी.
झंकार त्यातील कोमला माझ्या गळी घे नंदिनी जय शारदे जय ज्ञान दे मम अंतरंग विलासिनी अंतरंग विलासिनी जय शारदे जय ज्ञान दे जय शारदे जय ज्ञान दे. आजच्या समारंभाच्या गौरवमूर्तीचा परिचय, त्यांच्या उदंड कार्याचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर वेळच पुरणार नाही. मग हा परिचय एका अभिनव पद्धतीनं आपण करून घेऊयात, ते त्यांच्या मुलाखतीमधूनच. आकाशवाणीवर कार्यरत असलेले आणि अध्यापक असलेले हरिभक्तपरायण सुहासजी देशपांडे या मोरेश्वर आणि शारदा या दाम्पत्याशी संवाद साधत आहेत. त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या कार्याविषयी आपल्याला परिचय करून देत आहेत. पुढील सूत्र सुहास सरांकडे मी देते. सर्वांना सस्नेह नमस्कार. इथे समोर देखील अनेक अधिकारी व्यक्ती आहेत. व्यासपीठावर बसलेले सर्व अधिकारी व्यक्ती, आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं बुवा कीर्तनाच्या प्रारंभी जे म्हणतात तेच म्हणणं माझं आहे. तुम्ही श्रोते जगदीशी मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती ते किती, बुद्धिहीन मी अल्पमती, सलगी करावी तात्काळ. बुवांचा परिचय करून देण्याकरता जेव्हा आधीच्या काही बैठकांमध्ये चर्चा झाली तेव्हा म्हटलं, बुवा हा कार्यकर्तृत्वाचा खूप मोठा परिचय आहे आणि तो जर एक व्यक्ती करून देत राहिली तर काही गोष्टींकडे अनावधान होईल. म्हणून आपण मुलाखतीच्या माध्यमातून हा एकदा विचार करावा आणि त्या गोष्टीला बुवांनी तात्काळ मान्यता दिली आणि आपण ह्या मुलाखतीचं प्रयोजन केलेलं आहे. आज बुवांच्या बाबतीमध्ये वयाची 75, कीर्तन सेवेतील 50 वर्षाची सेवा आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम बुवा गेली अनेक वर्ष करतात त्या संघाची शताब्दी असा त्रिवेणी संगम आहे. जी कथा आयुष्यभर बुवांनी केली आणि पुढेही करणार आहे ती कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, त्या देवाच्या अधिष्ठानाला स्मरून आपण आजच्या या मुलाखतीला प्रारंभ करूयात. बुवा, मला आपल्याला असं विचारायचं, कीर्तन क्षेत्रात आपण आपल्या वडिलांचं अनुसरण करत, मी मुद्दाम अनुसरण हा शब्द वापरतो, इथं नक्कल हा शब्द मी वापरणार नाही, आपण आपल्या वडिलांचं अनुसरण करत पदार्पण केलं. बालपणी आपण खेळ म्हणून कीर्तन सेवा करायला सुरुवात केलीत आणि पुढं हीच कीर्तन सेवा आपल्या जीवनाचा अविभाज्य असा भाग झाली. याबद्दल आपण काय थोडक्यात सांगाल? श्री मयुरेश दत्त गुरुभ्यो नमः. उपस्थित सर्व मान्यवरांना साष्टांग प्रणिपात. या ठिकाणी यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, आमचे वडील कीर्तनकार आणि वडिलांच्या बरोबर कीर्तनाला आम्ही जात असो आणि तिथं नुसतं बसायचं नाही, झांज वाजवायची त्यांच्यासमोर आणि घरी आल्यानंतर तसं करता येईल का असा प्रयत्न करायचा. आणि अशा वेळी उभं राहिल्यानंतर आमची आई छोटी पगडी माझ्या डोक्यावर घालायची, धोतर नेसवायची, छोटा कोट होता तो घालायचा आणि मी कीर्तन देवासमोर करायचो. अर्थातच वडिलांनी मला पहिलं आख्यान बसून दिलं ते गणेश जन्माचं. आमच्या वाड्यामध्ये नारायणपेठेमध्ये एक गणपती मंदिर होतं, त्या ठिकाणी मी पहिलं कीर्तन हे केलं आणि नंतर याच्याविषयी एक गोडी निर्माण झाली. पण प्रामुख्याने हे जीवनवर्त घडावं यासाठी घटना घडली. ते म्हणजे आणीबाणीमध्ये मी नाशिक जेलमध्ये होतो, त्यास आमचे वडील मला भेटायला आले होते त्या ठिकाणी. आणीबाणीमध्ये सत्याग्रह करून नंतर मिसा लागला आणि बापूरावजी दाते जे आहेत आमचे घोषाती ज्यांनी रचना केलेले ते त्यांना घेऊन आले होते. तर मी नाशिक जेलमध्ये जाण्यापूर्वी इकडे येरवडा जेलमध्ये होतो आणि त्या ठिकाणी कीर्तनं केलं, 2 कीर्तनं केली. कार्यकर्ते थोडेच होते, ते म्हणले तुम्ही कीर्तन करता ते इथे करा. पण त्यावेळेस काही पोशाख नव्हता, अशाच पोशाखात म्हणजे पॅन्ट शर्टवर आम्ही तिथे कीर्तन केलं. पण पुढे नाशिकला गेल्यानंतर मी साहित्य घेऊन गेलो होतो बरोबर. माननीय बाबा भेडे त्या ठिकाणी होते आणि तिथे दुपारी कीर्तन करायची संधी आम्हाला प्राप्त झाली. त्यावेळेचे
शिरूरचे आमदार दौंडकर म्हणून त्यांचा फेटा बांधायचो. धोतर निरज होतं, पण आमच्या वडिलांच्या अंगावर नेहमी उपरण असायचं. ते भेटायला मला आले, कारण त्यावेळेस जेलमध्ये जाणं, कैद होणं वगैरे या गोष्टी विलक्षण होत्या सगळ्या. आणि जेव्हा मला अटक झाली आणि मी तिकडे गेलो त्यावेळेस ते उत्सवाला गेलो होतो कीर्तनाला. त्यांना मी घरात कोणाला हा विषय सांगितला नव्हता, नंतर कळला. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणलं मला उपरण नाही आहे. ते म्हणले तुला शब्द सांगतो की उपरण माझ्या अंगावरच आहे. एका कीर्तनकाराच्या अंगावरचं कीर्तन उपरण आहे, तू कीर्तन करशील का एवढं सांग फक्त मला. आणि तेव्हाच मी निश्चय केला की आपण आयुष्यभर कीर्तनच करायचं. लक्षात आहे. बापूराव जाते म्हणले मी याला साक्षी झाले म्हणले त्या ठिकाणी. आणि मग हे व्रत म्हणून मी स्वीकारलं, व्रत म्हणून स्वीकारलं. आणि जेव्हा व्रत म्हणून स्वीकारल्यानंतर माझ्या पोशाखातही बदल झाला आणि त्या कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सगळा बदलला. आणि त्यामध्ये अनेक जुन्या मान्यवर संघाच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग आहे. हे माननीय आमचे श्रीपती शास्त्रीजी ते सगळे मला म्हणाले भक्ती आणि शक्ती असावीची कीर्तनात तुम्ही मांडावं एकदा. माननीय बापूराव दाते अनेक कीर्तनात उपस्थित होते. अनेक वर्गामध्ये निर्या कार्यामध्ये तुमचं कीर्तन झाली. आणि प्रामुख्याने मी हा विषय परमपूज्य आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने करायचा ठरवला आणि त्यांच्या जीवनावर 100 कीर्तनं केली. असा संकल्प केला. पूजनीय सरसंघ त्यावेळचे बाळासाहेब देवरस यांनी मला तर परवानगी दिली त्याची की हा विषय मांडायचा आहे. आणि कीर्तनाला सुरुवात झाली. आणि माननीय मोरोपंत पिंगळे एकदा मला भेटले मोतीवाईत. ते म्हणजे शेवटचं कीर्तन नागपूरला करायचं बरं का तुला. आणि त्या कीर्तनाची व्यवस्था केली म्हणजे सगळे. आणि शेवटचं कीर्तन नागपूरला त्या ठिकाणी झालं. हा एक भरपूर प्रेरणा त्यात मला मिळाली. आणि प्रामुख्याने अनेक जुने प्रचारक ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, प्रचंड काम केले, अशी माणसं मुद्दाम पूजनीय डॉक्टरांचं कीर्तन ऐकायला हे आलेले आहेत असं भेटलं. त्यामध्ये मला लक्षात आलं. थोडक्यात आपल्याकडे आपण ललिताच्या आख्यानात म्हणतो तुझिया अंगीचा उतारा तो मज देईगा दातारा. बरोबर. असं वडिलांकडनं हे व्रत आपण स्वीकारलं. मला आपल्या घराण्याबद्दल एक प्रश्न विचारायचा बुवा की मूळचे तुम्ही चरोलीकर सगळे मंडळी जोशी जे आहात हे नेवाशाचे, आपलं कुलदैवत सुद्धा मोहिनीराज आहे. मग नेवाशावरनं आपण चरोलीला कसे आलात? चरोलीकर हे अभिधान आपल्याला कसं प्राप्त झालं? आमचे वडील सांगत असत की मूळ आम्ही खानदेशातलं घराणं आमचं, परंतु माऊलीच्या इकडे म्हणजे नेवासाला माऊली असताना तिथे त्यांचा सहवास पूर्वजांचा लाभला आणि माऊलीच्यावरच ही मंडळी काही पुण्या इकडे आली, आळंदीकडे आली. काही मंडळी आळंदी आणि काही मंडळी चरोलीकडे या ठिकाणी निवासी झाली त्या ठिकाणी. आणि त्यामुळे आमच्या घराण्याकडे माऊलीची संध्याकाळी आरती झाल्यानंतर दुधाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आमच्याकडे आहे. दुसरा भाग म्हणजे तिथे आल्यानंतर चरोलीकर जोशी झालो. आमच्याकडे जोसपण चरोली आळंदी असं सुरू झालं त्या ठिकाणी. आणि प्रामुख्याने माऊलीचे पाय चरोलीला लागलेले आहेत. आमच्या घरापासून 3 घरं पुढे प्रत्यक्ष माऊलींची जी मावशी जी आहे कावेरी कुलकर्णी त्या ती राहत होत्या त्या ठिकाणी. आणि आमच्या सगळ्या आलीलाच संबंध गावालाच माऊलीचे पाय लागल्यामुळे सगळं गाव जे आहे हे माऊलीचं ऋणी आहे. आणि त्यामुळे तिथपासून आम्ही तिथे राहिलो चरोलीत. मग चरोलीकर जोशी हेच आमचं नाव प्रख्यात झालं त्या ठिकाणी. आणि आमचे वडील असं म्हणत असत की माऊलीच्या समाधीकाळी आमचे जे पूर्वजांची आमच्याकडे जी एकंदर वृक्षावळी आहे त्यामध्ये असं लक्षात येते की ते त्यावेळेस उपस्थित होते असा एक आमच्याकडे त्याची नोंद आहे थोडी, असा एक भाग. आणि माऊलीचीच कृपा आमच्या घराण्यावर आहे असं आम्ही सगळे मानतो पहिल्यापासून. आपल्या कुटुंबामध्ये कीर्तन सेवा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी संगीत सत्यनारायण ही परंपरा होती. त्याविषयी थोडक्यात काही सांगाल का? पूर्वी कीर्तनामध्ये संगीत चालायचं असतो भाग वेगळा, पण संगीत सत्यनारायण अशी एक प्रथा आपल्याकडे होती. अशी पोथी लिहिलेली आहे. आमचे आजोबा करत असत होते, वडीलही करत होते. तबलापेटी घेऊन जसे सत्यनारायण पूजा आता सांगतात किंवा वाचून दाखवतात तशी संगीतमय सत्यनारायण पूजा सांगायची आणि ती कथा तशी करायची, कीर्तनाच्या स्वरूपात करायची. त्याला संगीत सत्यनारायण कथा असं म्हणत असत. आमचे वडीलही करत होते. आमचे आजोबा उत्तम गळा त्यांचा होते, गायक होते. आणि सद्गुरुनाथ नारायण महाराज बेट दत्त संस्थान त्याचे ते अनुग्रही शिष्य होते. उत्तम ज्योतिष होतं, अत्यंत आचारसंपन्न होते. आणि चरोलीमध्ये
आल्यानंतर त्यांनी अशा अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या. अत्यंत हस्ताक्षर उत्तम होतं. त्यांनी पवमानाची पोथी हाताने लिहिली अजूनही आहे आमच्याकडे उत्तम अशी त्या ठिकाणी. आणि हे संस्कार टिकवा असं त्यांनी वडिलांना आमच्या सांगितलं. वडिलांनी आम्हाला तेच सांगितलं, हे संस्कार टिकवा आणि कीर्तन जगवण्याचा प्रयत्न, कीर्तन जगण्याचा प्रयत्न करा त्यातून असं. अच्छा, आपल्या कुटुंबामध्ये एकंदर आपण 6 भावंड होता. वडिलांचे कीर्तनाचे दौरे सातत्यानं सुरू असतील. मग या सगळ्यामध्ये आई वडिलांचे जे संस्कार तुमच्यावर बिंबले, विशेषतः मला असं विचारायचं की आजच्या कलियुगामध्ये किंवा आत्ता आजूबाजूच्या सगळ्या वातावरणामध्ये स्नानसंध्या करण्याकरता अनेक लोक अनेक कारणं सांगतात, पण याही काळात आपण अजूनही तो सगळा संस्कार टिकवून ठेवलात. हे नेमके आईवडिलांचे संस्कार तुमच्यावर कसे घडले? आमचे आई आणि वडील दोघेही अत्यंत कडक होते या बाबतीत. आमच्या वडिलांच्या जीवनात एकही असे तडजोड नाही त्यांच्या जीवनात की आचार्याच्या बाबतीत तडजोड केली असं एकही उदाहरण त्यांचं नाही. ते जरी गावाला कीर्तनाला गेले तरी आम्हाला सांगून जायचं हे करायचं आहे. आमचे थोरले पण तिथं बसलेले आहेत आणि मग त्यांना शिकवायचे, ते आम्हाला शिकवायचे, तबल्याचे पाठ द्यायचे त्या ठिकाणी. आणि आल्यानंतर विचारायचे आम्हाला, हे पाठ झालं का नाही. पाठ झालं नसेल तर हातात काठी घेऊन सांगायचे, लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे. आणि तेवढं झालंच पाहिजे, तिथं तडजोड नव्हती कुठली. आणि आईला विचारायचे, ज्यांच्याकडनं करून घ्यायचं नाही तर जेवायला द्यायचं नाही अशी एक कडक शिस्त होती. ते असं खुर्चीसारखं उभी करायचे आम्हाला. म्हणजे मला तर ही आठवती शिक्षा अजून. आणि तेवढं पाठांतर झाल्याशिवाय माझ्याशी बोलायचंच नाही असं म्हणायचे. असं पाठ त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं. आणि तितकेच प्रेमळ होते ते, अत्यंत प्रेमळ होते, अत्यंत कर्मनिष्ठा होती त्यांची. म्हणजे त्यांच्या आयुष्यात कधीही संध्या चुकलेली नाही, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी की आलेल्या माणसाचं उत्तम स्वागत आपण करता आलं पाहिजे. आणि आमच्या घरात 12 महिने त्यावेळेस वैश्वदेय नैवेद्य सोहळ्यातलं आजही आमच्या घरात ते चालू आहे. परंतु हे संस्कार त्यांचे आहेत आमच्याकडे. वडिलांची फार मोठी देण या संदर्भात आम्हाला आहे. आणि ते नेहमी म्हणायचे, कीर्तन जगा तुम्ही, नुसतं कीर्तन करू नका. ही त्यांची मुख्यतः आम्हाला वडिलांकडनं आली देण. आई तशीच कडक होती, ते झालं नाही तर म्हणजे माझी बोलायचं नाही, जेवायला देणार नाही असं म्हणायचे. ते संस्कार आमच्यावर आहेत. आणि त्याही बरोबर जो लहानपणापासून संघाशी संबंध आला, संघाचे अनेक जुने कार्यकर्ते ह्या सगळ्या परंपरेला मानणारे किंवा जाणारे असे होते, त्यांचा संस्कार आमच्यावर झालेला आहे, त्यात काही वाद असतो. म्हणजे जुन्या काळातली जी सगळ्यात मोठी शिक्षा होती न बोलणं, या शिक्षेनेच आपल्याला बऱ्यापैकी घडवलं. शालेय जीवनामध्ये बुवा मला तुमच्याकडे विचारायचं की शालेय जीवन कुठे गेलं? त्या काळातच आपल्याला घोषाची आवड लागली आणि आपण NCCतही होतात, आपल्याला त्या क्षेत्रात जायचं होतं पुढचं करिअर करण्याकरता. तर त्या कालखंडातला आपला सगळा प्रवास कसा होता? ती मध्ये घटना अशी घडली की मी टेक्निकलला जाणार होतो. 7वीपर्यंत माझं शिक्षण कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये झालं आणि पुढे मी टेक्निकलच्या त्या परीक्षेमध्ये पास झालो. आणि टेक्निकल शाळा म्हणजे कोल्हे रोडला, आम्ही नारायणपेठेत राहत होतो. आणि त्याची एक शाळा इकडची म्हणजे जिमखाना हायस्कूल, त्या ठिकाणी मी होतो. लहानपासून कबड्डी खेळायची हौस होती आणि त्या ठिकाणी मी कबड्डीच्या संघामध्ये खेळत होतो. शाळेत बँडही होता, बँडची आवड होती. आणि लहानपणी आम्ही मोतीपैकी जेव्हा जायचो शाखेमध्ये, प्रल्हाद शाखेमध्ये होतो, त्या ठिकाणी घोषाचं सराव चालायचा. आणि चोरून आम्ही दुपारच्या वेळेत जाऊन मोतीबाचे पट्टा बांधायचो, अनक लावायचा, अशी सवय होती. तर एखादी थप्पडी खाल्ली आम्ही त्याचं, हे काही करतो म्हणून या ठिकाणी. अशी घोषाची आवड होती मला त्या ठिकाणी. आणि पुढे मग प्रत्यक्षात NCCमध्ये आम्ही शाळेत 65 साली पहिल्यांदी मी घोषामध्ये उभा राहिलो खर्चानं घेऊन. आणि आवड असल्यामुळे त्या ठिकाणी पुढे प्रगती झाली. प्रामुख्याने NCCमध्ये जाण्याचा हेतू असा की आपण चायना वॉर नुकतंच झालं होतं आणि आपण मिलिटरीत भरती व्हावं, नेव्हीमध्ये जावं अशी इच्छा होती. पण तो प्रसंग सांगत नाही, इथे वडील आमचे रागवले म्हणून मला काही दिवस राहता आलं नव्हतं. आणि त्यामुळे ते वर्ष माझं गेलं. आणि आम्ही 2 मित्र जे होते तिथून आम्ही नेव्हीत जायचं भरतीला, आमच्या शिक्षकांनी मदत केली आम्हाला. परंतु आमची गाडी चुकली, रेल्वे स्टेशन जाता आलं नाही आम्हाला. मी परत घरी आलो, परत काही मला नेव्हीमध्ये काही तिकडे जाता आलं नाही पुढे या ठिकाणी. पण देवाची इच्छा वेगळी होती, याच ठिकाणी मी थांबलो, तर मिलिटरीत गेलो असतो त्या ठिकाणी. आणि नंतर मग ती घोषाची आवड प्रत्यक्षात असल्यामुळे संघाच्या घोषातही माझं त्या ठिकाणी परवानगी आम्हाला दिली आणि तिथलं शिक्षण उत्तम रीतीने घेतलं मी. आणि एक संघ माझ्या जीवनाचा भागच झाला.
शालेय शिक्षणानंतर तुम्ही उपजीविकेच्या साधनाकरता एस्केप कंपनीमध्ये नोकरी केली. नोकरी अनेक जण करतात, पण या नोकरीमध्ये तुम्ही एक वेगळं काम केलं, ते म्हणजे डब्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही एक 10 मिनिटाचा सत्संग वर्ग चालवलात. आणि मला सांगायला नक्की आवडेल की या सत्संग वर्गानं काय झालं, फक्त कथा कीर्तन प्रवचन ऐकलं असं नाही, तर समजले आणि वर्तले ते तो भाग्यवंत ठेले. अनेक लोकांचं व्यसन त्या सत्संगानं सुटलं. तो नेमका काय विषय तो एकदा सांगाल का? मी एस्केपमध्ये काम करत असताना आमची दुपारची सुट्टी असायची, शिफ्ट होती मला. तर त्यामध्ये जेवण झाल्यानंतर सगळी मंडळी त्या लॉनवर लोळायची इकडे तिकडे. ते एक दिवस सगळे म्हणले, बाहेर सांगता तुम्ही, आम्हाला काही सांगा की इथे. तर म्हणले मी सांगेन, फक्त उठून बसायचं सगळ्यांनी आणि ऐकत असताना तंबाखू सोडत बसायचं नाही, सिगरेट ओढायची नाही. या 2 गोष्टी करत असाल तर मी सांगतो तुम्हाला, कारण मी तुम्हाला संतांची चरित्र सांगणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी सांगायला सुरुवात केली. दारू सोड असं न म्हणता आपोआप लोकांची दारू सुटली. हा संतांच्या वचनाचा परिणाम आहे, त्यांच्या चरित्राचा परिणाम आहे. हा मी प्रत्यक्ष अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. हा एक भाग. आणि त्यातून एक मोठा वर्ग उभा राहिला. वर्ग उभा राहिला म्हणजे 10 मिनिट काय जोशीभाऊ सांगतायत. आता कंपनी बहुभाषिक बहुज्ञाती अशी असल्यामुळे कोणाला इथं बसू नका असं म्हणता येणार नाही. पण माझ्या संबंध या कंपनीच्या कालखंडात या सत्संगाच्या प्रवचनामध्ये मी कुठे कंपनी आणि कामगार युनियन हा शब्द आणला नव्हता. त्यामुळे तो जो वादाचा विषय कुठंच नाही आला. संबंध महाभारत सांगितलं, रामायण सांगितलं, अनेक संत चरित्र सांगितले आणि यात एक काम उभं केलं अशा पद्धतीचं की आपण सामाजिक काही काम करूया म्हणून दिवाळी भेट असा कार्यक्रम आम्ही सुरू केला. पुण्याच्या आसपास ज्या वनवासी क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्येक कामगारांनी किमान 10 रुपये द्यावे असं करून आम्ही सुरुवात केली. त्यावेळची व्ही चिपळूणकर म्हणून आपले शिक्षणाधिकारी होते आणि गारे म्हणून त्या ठिकाणी जे वनवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षण अधिकारी होते. ते असं म्हणलं, जयंत मंगलकार्यात हा कार्यक्रम झाला त्यावेळेस आम्ही वनवासी कल्याण आश्रमाला आणि काही शाळांना अशी मदत केली होती. ते दोघेही त्याला आले होते. त्यांचं वाक्य असं आहे की अशी आमच्याकडे माणसं नाही सरकारकडे की तुम्ही जसं काम करताय असं म्हणले. आम्ही पैसा देतो आहे. त्यांचं वाक्य पुढचं महत्त्वाचं आहे, असे अनेक संघाचे कार्यकर्ते घेऊन या तुमच्याकडे, आम्ही कामं देतो असं व्ही चिपळूणकर त्या ठिकाणी म्हणले होते मला त्या ठिकाणी. तर मी त्यांना असं आम्ही मग पाऊले चालली पंढरीची वाट असा एक कार्यक्रम सुरू केला. पुण्यातनं जेव्हा दोन्ही पालख्या आपल्या निघतात, वारकऱ्यांना फराळाचे पदार्थ द्यावा असा एक विचार मनामध्ये आला आणि मग त्या ठिकाणी ते आम्ही पदार्थ दिले. किती दिले? म्हणजे 3,000पासून सुरुवात झाली आणि प्रत्यक्ष 20,000 वारकऱ्यांना आम्ही फराळाचे पदार्थ द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला विरोध झाला म्हणून आमच्या स्कूटरवर आम्ही साहित्य न्यायचो. पुढे कंपनीने बस द्यायला सुरुवात केली. त्या ठिकाणी एक बस पूर्णपणे त्या खाद्यपदार्थांनी भरलेली असायची आणि बाकीची मंडळी त्या ठिकाणी जायची. रात्री सेकंड शिफ्ट झाली की आम्ही जायचो त्या ठिकाणी आणि माझं कीर्तन व्हायचं आणि नंतर मग त्या ठिकाणी वाटपाला सुरुवात व्हायची. यामध्ये एक अनुभव असा आला की न सांगता लोकांची व्यसन सुटलं. लोकांना घरी जाऊन या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. आम्ही महिलांनी घरी तुळशीला पाणी घालावं म्हणून लोकांच्या घरी तुळशीचे डबे नेऊन दिले. परिणाम असा त्या ठिकाणी झाला की अनेक सहली मी काढल्या. त्या सहलींमधून आमची बहुतेक काळी ट्रिपला गेली की पोलीस स्टेशनला जाऊनच यायची असं व्हायचं त्या काळात. कारण लोक मनमुराद पेयपान करायचे आणि माझ्या ट्रीपमध्ये पहिला नेमकं की दारू पण कोणी यायचं नाही आणि कोणी आलं तर तिथं सोडून यायचो मी त्याला तिथे आणि बरोबर घेऊन यायचो नाही त्या ठिकाणी. त्याचा परिणाम असा झाला त्या ठिकाणी की अनेक जणी व्यसनमुक्ती झालीच, त्यात काही वाद नाही. पण अनेक घरंही आज उत्तमरित्याने वसती गेली आणि त्यात ख्रिश्चन मुसलमान अनेक मंडळी म्हणून एका सय्यद अली म्हणून मुसलमान मला एक कुराण भेट दिलेलं उत्तम आणि अंतोनी फर्नांडिस म्हणून त्यांनी मला बायबल पण भेट दिलेलं आहे. आणि जेव्हा तो माझ्याकडे आला होता की आमचं बायबल कुठे ठेवलं आहे, कुराण कुठे ठेवलं आहे, तर माझ्या रामायण महाभारताच्याच लाईनमध्ये पाहिलं. तो म्हणला माझा शब्द नाही तुमच्याशी बोलत होता, या ठिकाणी आहेत. असं त्यांचे अनुभव खूप आहेत त्या लोकांचे. बुवा, तुम्ही कंपनीच्या व्यवस्थापनापैकी एका व्यक्तीच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाला भगवद्गीतेची प्रत भेट दिली होती आणि ते अधिकारी हिंदू धर्मीय नव्हते. त्यांचा जो आठवणीचा भाग आहे तो मुद्दाम सांगाल का आवर्जून या ठिकाणी? कारण
आज मोदीजींनी अनेक जणांना संघाच्या त्या शिस्तीमधनं शिकलेले असलेल्या संस्कारातून अनेक देशांमध्ये भगवद्गीता दिलेली आहे आणि त्याचं आपण सगळं पाहतो आहोत. पण सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्यासारख्या एका स्वयंसेवकांनी देखील हा प्रयोग केलेला आहे. तो आवर्जून सगळ्यांच्या समोर आला पाहिजे. आमच्या डिपार्टमेंटचा हेड वायझॉप म्हणून होता. तो जर्मन होता. आणखीन चांगला होता, त्यात काही वादच नाही. तो इथंच निवृत्त झाला आणि आमच्याला कोणी विचारलं. या सगळ्या माझ्या वर्तनामुळे कंपनीत एक वातावरण निर्माण झालं. त्यामुळे काही काही वेळा कंपनीच्या सुट्ट्या सोडताना घेऊन मला पर्सनल बोलवायचे की आम्ही कुठल्या सुट्ट्या देऊ या ठिकाणी. आणि निर्णया पार्ट्या चालायच्या, त्यामध्ये पहिल्यांदा माझं बोलणं व्हायचं आणि मग पुढच्या कामात थांबायचो नाही, मी परत यायचो. पण पुढे हे बंद झालं सगळं. हा त्यातला एक महत्त्वाचा विषय. तर साहेबांनी विचारलं काय द्यायचं आपण त्याला. तर लोकांनी सांगितलं एक चांगला शोपीस देऊया, चांदीचं तांब्या भांडे देऊया, एखादी वस्तू देऊया चांगली. मी म्हणलं याला पण श्रीमद भगवद्गीता देऊया. कुठं वाचणार साहेब हा म्हणला. देऊ का खरं. आणि म्हणून उत्तम संस्कृत इंटू इंग्लिश अशी मी भगवद्गीता आणली मोठी. आणि त्याला आपण एक समय देऊया. समयच्या प्रकाशामध्ये वायझाप साहेब त्या ठिकाणी गीता वाचते अशी कल्पना करूया म्हणलं आपण. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. हा पुण्याची इथे डेक्कनवर पुणे हॉटेलमध्ये कार्यक्रम झाला आणि आमच्या साहेबांनी त्याला गीता दिली. आणि त्या संदर्भात थोडंसं भाषण आमचे सासरे त्रिविक्रम ठकार, त्यांना आनंद वाटला अत्यंत. त्यांनी मला थोडं लिहून दिलं. माझं काही इंग्लिशवर फार चांगलं नाही, असं दिलं तर बरं होईल म्हणले. आणि वाचून दाखवलं तिथे. आम्ही वाचून दाखवल्यानंतर त्या ठिकाणी ते वायझॉप साहेबांना आमच्या साहेबांनी गीता दिली. त्यांनी डोक्याला लावून खाली ठेवली आणि तो म्हणाला असं की 10 वर्षापूर्वी हे पवित्र ग्रंथ मी वाचलेला आहे त्या ठिकाणी गीतेचा लक्षात. आणि त्यामुळे आमच्या सगळ्या साहेबांना इतका आनंद वाटला की कसं काय झालं. ते आज अनेक ठिकाणी पुढे गीता दिल्या. आमच्या अनेक कामगार बंधूंनी गीता दिल्या. आम्ही बांगलादेश तिथेही गीता दिलेल्या आहे त्या ठिकाणी. असं गीतेची ती हकीकत आहे मुख्यतः. मगाशी आपण बोललात की संघाचा संस्कार हा घरातल्या संस्काराच्या बरोबरीने आपल्याबरोबर होता. या संघाच्या कार्यामध्ये आपण घोषाचं विशेषत्वानं कार्य केलं. पुणे महानगराचे आपण अनेक वर्ष घोषप्रमुख होतात आणि प्रांताला जेव्हा काही कार्यक्रम झाले तेव्हा सहप्रमुख होतात. या घोषाच्या कार्याबद्दल आम्हाला काही सांगाल का? एक तर पहिल्यापासून आवड त्याची आम्हाला. लहानपणापासून मोतीबागेत जात असत. आणि पुढे जेव्हा नियुक्ती झाली, त्या घोष शाखा स्वतंत्र होती पुण्यामध्ये, त्यामध्ये मला म्हणलं की तुम्ही घोष शाखेचं काम करायचं आहे. 74 साली आणीबाणीच्या आधी मी पहिल्यांदा घोष म्हणून उभा राहिलो होतो म्हणजे 12च्या संचलनामध्ये. पुढे आणीबाणीच लागली आणि आम्ही विशेष म्हणजे येरवडा जेलमध्ये संचलन केलं मी त्या ठिकाणी. तर विषय असा घडला की तिथे एक जे माझ्या कीर्तनाला वाजवायला दोघं होते ते जन्मठेप झाले दोन्ही कैदी होते बरं का. तर एक तबला एक पेटी वाजवायचा. तर ते म्हणले आम्ही बँड पण वाजवतो. माझा आमचा आवडता विषय. आम्ही त्यांना म्हटलं काय वाजवत. म्हणजे वाद्य कुठे आहेत म्हणली वाद्य. आता मी अनेक वादक होतोच. आमचे काही कार्यकर्ते अर्धे म्हणून त्यांना पण वाजव म्हणलं. आणि सगळ्या संशोधकांनी त्या ठिकाणी एक संचलन केलं. आलेल्या सत्याग्रहात होते ते बेहरे साहेब म्हणून त्याचे जेलर होते अधिकारी. ते म्हणले माझी नोकरी घालवायला बंद करा म्हणले पाहिजे तुम्ही. तर लक्षात काय या ठिकाणी असं घडलं बंद करा आम्ही त्या ठिकाणी ते. परंतु ही आवड होती. पुढे मी आणीबाणी उठली आणि नंतर घोष शाखेचा मुख्य शिक्षक म्हणून मला केलं. आणि त्या अशी प्रथा आमच्याकडे मुख्य शिक्षक हा घोषप्रमुख असायचा असं. आणि त्याच पहिल्यांदी जे संचलन झालं आणीबाणीनंतरचं, त्याच पुणे महानगरामध्ये 108 जणांचा घोष उभा होता असं. आणि त्याच्या आधी असं घडलं की आमची एक बैठक झाली होती 69 साली. मी शाळेत जेव्हा शिकवायला सुरुवात केली त्याचं कारण असं घडलं की आज त्यातलं कोणी शिल्लक नाहीत आमच्याकडे, संशोधक नाही आहेत. पण बापूराव दाते होते, नंतर आमचे केतकर होते, सुरेशराव केतकर होते, सुरेश भागवत तपार वगैरे ते, मधु जोशी होते, मोरोपंत कुलकर्णी, मामा दाते, ही सगळी मंडळींची एक बैठक झाली. त्यात मी अत्यंत तरुण. आणि असा विषय निघाला की घोषाची वाढ झाली पाहिजे. ते काय केलं पाहिजे तुम्ही. तर शाळेत ते शिकवा, ते संस्कृत उभी करा. तर या संदर्भात मी स्वीकारलं ते. त्याचवेळेस त्या शाळेतनं मी बाहेर पडलेलो होतो गरवारे हायस्कूलमधून. ते नंतर गरवारे झाले जिमखाना हायस्कूल पूर्वीचा. गावडे सरांशी बोललो होते. म्हणजे या त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. पण यामध्ये संघाला अनुकूल असं सगळं वातावरण निर्माण व्हावं त्यामुळे मी 10 वर्ष तिथं काम केलं. त्या योजनेतून काम केलं. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. बुवा, या सगळ्या कार्याबरोबर
आपलं कीर्तनही अव्याहतपणे सुरू होतं. मग अशी तुम्ही उल्लेख केलात की डॉक्टरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण 100 कीर्तनं केलीत. मला आठवतं मागे एकदा आपण सांगितलं होतं की या प्रत्येक कीर्तनातून आपण आलेल्या बिदागीतला काही वाटा त्या जन्मशताब्दीच्या ठिकाणी नेऊन देण्याकरता सुद्धा ठेवलेला आहेत. अनेक आपण असे उपक्रम केलेले आहेत की या बरोबरीनं आपण चातुर्मास्य कीर्तन केलं अनेक वर्ष, आणि आपलं अधिष्ठात्र दैवत श्री गणेश याच्या संबंधानं आपण 2100पेक्षा अधिक अशी आख्यानं रचलेली आहेत. हा प्रवास कसा आहे थोडं सांगाल का? गणेशावर कीर्तनं करावी असा एक विषय माझ्या मनामध्ये आला. माझ्या जन्माच्या वेळेला आमच्या वडिलांनी चातुर्मास भाजीराम मंदिरात केला होता. आमचे वडील आठवण ते सांगतात. नंतर माझा जन्म आहे त्या ठिकाणी. आमच्या वडिलांची अनेक वर्ष तिथे कीर्तनं झाली आणि माझी कीर्तन त्या ठिकाणी झाल्यानंतर ती आठवण म्हणून मी एक चातुर्मास कीर्तन करता येईल आपल्या असा प्रयत्न केला. त्यात गणेश पुराण सांगितलं. त्यामध्ये 121 आख्यानं पूर्णपणे मी तयार केली आणि वडील असताना वडिलांना दाखवली सगळी, आणि 4 महिने सलग कीर्तनं त्या ठिकाणी केली. पुढे एक उपासना म्हणून तिकडे पाहत असताना मुद्गल पुराण सांगावं असा जी मुदी गणपती भट राजाभाऊ भट आज होते, तर तू इकडे सांगा की तुम्ही, काय हरकत आहे. पण म्हणलं एका महिन्यात होणार नाही म्हणून सलग 4 चातुर्मास त्या ठिकाणी मी कीर्तन केली आणि मुद्गल पुराणाची 400च्या वर अध्याय जवळ, प्रत्येक अध्यायावर एक कीर्तन, अशी 400 आख्यानं त्यातली तयार झाली. त्यामुळे ही 100 आणि ती 400 अशी 521 आख्यानं जवळजवळ गणेशावरची तयार झाली. आणि असा प्रयोग कधी फार कोणी केलेला नव्हता. त्यामुळे मला मार्गदर्शन त्यात विशेष कोणाचं नव्हतं. पण वडील म्हणलं कर तू, होईल त्यातनं. त्यांना दाखवायचो मी त्या ठिकाणी, आणि त्यांनी हो म्हणले की पुढं जायचं. परंतु ती झाली आणि आमच्या मंदिराला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 21 मिनिटाला एक कीर्तन आणि फक्त गणेशाचं चरित्र सांगायचं असा विचार केल्यानंतर 2500 कीर्तनं करायची ठरली. पण ती प्रत्यक्षात 3500 झाली त्या ठिकाणी, लक्षात घ्या. असं त्यात अनेक कीर्तनकारांचा सहभाग आहे. त्यांना आख्यान सांगायचं आणि मग त्यांनी कीर्तन करायचं असं सांगितलं. मला एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते बुवांच्या विषयीची. आमच्या प्रशालेमध्ये आमचे त्यावेळेसचे मुख्याध्यापक जे होते बालचंद्र पुरंदरे, त्यांनी एक असा विषय मांडला होता की तू कीर्तनकार आहेस, आपल्याला शाळेतला एखादा धडा, एखादी कविता, संताची रचना ही कीर्तनातून शिकवता येते का, कीर्तनातून शिक्षण, असा एक उपक्रम आमच्याकडे सुरू झाला. आणि बहुआयामी नावाची एक तासिका असते, त्या तासिकेमध्ये काही निवडक कीर्तनकारांची कीर्तनं आम्ही आयोजित केली होती. त्यातलं पहिलं कीर्तन बुवांचं झालं होतं. आणि मला आजही आठवतं तो धडा मी बुवांकडे नेऊन दिला होता की हा इतिहासातला धडा आहे, हा आख्यानातनं पाहिजे. आणि कल्पना अशी होती की तो धडा पुन्हा वर्गात शिकवला जाणार नाही. अतिशय उत्तम पद्धतीने 1 तासामध्ये बुवांनी पूर्वरंगाला आधारित असं आख्यान, तो धडा इतका सुंदर आर्या साक्या दिंड्यांसह मुलांना शिकवला की त्या धड्यावरचे सगळे प्रश्न मुलांना सुटले. बाकीचे प्रश्न मुलांनी कदाचित ऑप्शनला सोडले असतील. की आर्या साकी दिंडी करून आख्यान रचणं आणि ते आख्यान सादर करणं असा हातखंड बुवा आपला आहे. आपण 10,000च्या वर कीर्तनं केली आहेत, 5,000च्या वर प्रवचनं केली आहेत. आणि या सगळ्याची योगदान, या सगळ्याची दखल, या योगदानाची अनेक संस्थांनी आपल्या घेतलेली आहे. मला आठवतं तो म्हणजे 2011 साली शृंगेरीच्या आचार्यांनी आपल्याला या सगळ्यासाठी जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. असे अनेक पुरस्कार आपल्याला मिळत असताना आपण कीर्तनकारांच्या संघटनेची एक चळवळ राबवलेली आहे. 2002 साली डोंबिवलीला झालेल्या अखिल भारतीय जागतिक कीर्तन संमेलनाला त्या ठिकाणी आपण एक कीर्तनकार प्रवचनकारांची सूची तयार केली होती. हे नेमकं कीर्तनकारांचं संघटन केलं पाहिजे आणि कीर्तनकारांनी धर्मप्रचारक म्हणून काम केलं पाहिजे अशी तुमची भूमिका आहे. ती नेमकी काय, एकदा सांगाल का? काय आहे, आपला धर्म चांगला आहे, संस्कृती चांगली आहे, हे म्हणायला खूप चांगलं आहे. सांगणारी माणसं कमी आहेत आपल्याकडे. आणि माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे हे धर्मपीठ आहे, कीर्तन हे धर्मपीठ आहे. या पीठावर ना देवर्षी नारदांपासून चालत आलेली ही जी परंपरा आपण मानत असो, तर सर्वसामान्य माणसं कीर्तनकारालाच विचारतात, प्रवचनकाराला जाऊन विचारतात की याचं उत्तर काय, याचं उत्तर काय. आणि याची आज आपल्याकडे नितांत गरज आहे. सध्याच्या काळात तर फारच आहे. कोण सांगणार आहे? प्रत्यक्ष शंकराचार्यांकडे सगळेजण जाऊ शकत नाहीत, पण गावागावात कीर्तनाच्या निमित्ताने कीर्तनकार जात असतात आणि त्यांनी हा विषय मांडावा, समावेश समस्या जरा ठेवावी आणि कीर्तनाव्यतिरिक्त देखील त्या समावेशी जरा संलग्न राहावं असा एक माझा विषय आहे. मी स्वतः तो केलेला आहे. उदाहरण द्यायचं म्हणजे असं की मंदिर तेथे ध्वज असा एक मी विषय राबवला होता की आपण ज्या ठिकाणी मंदिरात कीर्तनाला जातो
त्या ठिकाणी त्या मंदिरात भगवा ध्वज आहे का तो, नसेल तर आपण त्याला लावायचा. असं 100च्या वर मंदिरात मी कीर्तनावर ध्वज लावले त्या ठिकाणी. पण नुसता लावायचा नाही, तो ध्वज दिमाखात तिथं लावा, त्याची 12 महिने तो फिकट झाल्याने लावण्याची व्यवस्था करा. ज्या दिवशी लावणार त्या गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला बोलवा आणि त्या ठिकाणी ध्वज लावा, भजन कीर्तन करा आणि मानाने आपला धर्मध्वज म्हणून तिकडे पहा. अशा प्रकारचा उपक्रम. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जसं पूजनीय डॉक्टर हेडेवारांच्या जीवावर मी कीर्तन केले त्यावेळेस मी अनेक ठिकाणी चालत गेलो आहे, लक्षात घ्या, गाडीच नव्हती. आणि काही समर्पणाचा भाग मी तिथून काही घ्यायचं आहे, मागायचं काही नाहीच आहे, पण प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांचा फोटो ठेवायचा, पुढे हार घालायचा आणि फोटो समर्पण करायचं त्या ठिकाणी. अशी माझी कीर्तन संगीत वाचवण्यात 30% झाली जवळजवळ. एका ठिकाणी असा वादाचा विषय आला त्या ठिकाणी की तुम्ही डॉक्टरांचं कीर्तन सांगता, मग बाकीच्यांचं का नाही सांगत. मी त्यांना म्हटलं मला डॉक्टरांच्या विषयी जास्त प्रेम आहे, बाकीचं काही नाही सांगितलं. आणि ते सांगत असताना नंतर कीर्तन ऐकल्यानंतर असं त्या बाई प्राध्यापक होत्या वाडिओ कॉलेजला, त्यामुळे मला कल्पना नाही डॉक्टरांचं चरित्र असं आहे ते, असं त्यातला भाग. ह्या सगळ्या उपक्रमातून एवढंच लक्षात आलं की याची आज समाजाला भूक आहे, जायला पाहिजे समाजापर्यंत. आपण सर्वसामान्य माणसं शहर सोडून खेडेगावापर्यंत जायला पाहिजे, नव्या नव्या वाड्या वस्तीत जायला पाहिजे आणि तिथे जाऊन लोकांना सांगण्याची गरज आहे असं माझ्या याच्यात पाहिलं. मी त्या विश्व कीर्तन संमेलनाची सूची निघाली, त्यामध्ये कीर्तनकार धर्मप्रचारक आहे असं एक मी मुद्दाम लिहिलेलं आहे आणि त्या संदर्भात मी अनेक प्रयोग केलेले आहेत स्वतः. म्हणून जवळजवळ 25च्या वर महान सत्पुरुषांची चरित्र प्रत्यक्ष मागून त्यांच्या प्रत्येकावर 100 कीर्तनं आम्ही केलेली आहेत. आज जगद्गुरू शंकराचार्यांची माहिती सर्वसामान्य माणसांना नाही, आज हे वाईट वाटल्याचं. त्यांच्या जीवनावर मी कीर्तनं केली, सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ही भूक कोण भागवेल तर कीर्तनकार प्रवचनकार. म्हणून त्यांच्या संघटनेचा मी विचार जास्तीत जास्त धरलेला आहे, ते आपण करतो. आणि विशेष म्हणजे शृंगेरी पीठाकडनं स्वामी महाराज महास्वामी भारतीर्थ स्वामी महाराजांनी 12-15 वर्षापूर्वी या ठिकाणी कीर्तन संमेलन आणि धर्मजागरण प्रबोधन हा विषय या ठिकाणी सुरू केला आणि त्याची अधुरी आमचे विवेकशास्त्री गोडबोले आहेत, त्यांच्या समवेत आम्ही गेले 15 वर्ष काम करतो आहे आणि जवळजवळ 12च्या वर जास्ती कीर्तन संमेलन उत्तम झाले. आणि त्यात हाच विषय, बाकी दुसरा विषय नाही. त्याच्या आधीसुद्धा कीर्तन कुलाचं काम करत असताना आणि पूजनीय दत्त महाराजांचे शताब्दी महोत्सव दौलशी करत असताना स्वामी महाराजांची ह्या सगळ्यामध्ये मी कीर्तन संमेलनात घेतलीत. त्याचा विषय हाच एवढाच ठेवला आहे की धर्मजागरण करा, बाकी दुसरं काही नाही. तुम्ही मंदिर तिथे ध्वज हा उपक्रम सांगत असताना मला एक गोष्ट आठवली की तुम्ही शिवथरगडीत सुद्धा मोठा ध्वजस्तंभ उभारलात आणि शिवथरगड सगळ्यांना जाता येताना कळेल, दिसेल असा एक उपक्रम केला. त्याविषयी थोडक्यात सांगा ना काहीतरी. 87 साली तो झाला. मी आधीपासून जाते. 66 साली पहिल्यांदा शिवथरगडला गेलो होतो, सायकलवर मी गेलो होतो. 2 स्वयंसेवक होते संघाचे आम्ही. त्यास आम्हाला ती सापडली नाही, आत्ताची स्थिती नव्हती त्यावेळेची. ते तिथे आमचे सासरे विक्रम ठकार हे नेहमी त्या ठिकाणी जायचे, सेवेला म्हणून जायचे. एकदा गेलो असेल ते असं मला म्हणाले की इथे घल दिसेल असं काही करता येईल का. तर म्हणलं इथं लांबनं दिसेल त्या खिंडीतून असं ध्वजस्तंभ उभा केला पाहिजे, म्हणून करता येईल का असा विचार केला आम्ही. मग एकदा मी स्कूटरवर त्या ठिकाणी गेलो, एक आमच्यावर स्वयंसेवक होता, आम्ही असं माप घेत गेलो आणि लक्षात आलं की 45 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभा केला पाहिजे तिथे, असं लक्षात आलं. मी आता सत्संगात विषय मांडला आमच्या कंपनीसमोर आणि सगळ्यांना होकार दिला त्याला आणि आम्ही त्या ठिकाणी तो ध्वजस्तंभ उभा केला. त्याची दोरी मोठी जाड, तिथे भरपूर पाऊस पडतो, ऊन असतं, कोणी पाहणार नाही. कायमस्वरूपी त्या ठिकाणी तो ध्वज लावण्यासाठी म्हणून निधी पण दिला आणि हे सगळे एस्केपमधल्या कामगारांकडून पैसे उभे केले आम्ही आणि त्या ठिकाणी ध्वजस्तंभ उभा केला, तो समर्पण केला. त्याविषयी देऊन माझं कीर्तन झालं त्या ठिकाणी आणि तो समर्पण केलेलं त्या ठिकाणी. म्हणजे आवर्जून सांगायला पाहिजे या ठिकाणी की SKF कंपनीचं संचलन हे हिंदूएतर एका धर्माच्या लोकांकडे आहे आणि अशा लोकांकडून हिंदू धर्माचा ध्वज उभा करून घेणं असं अलौकिक काम त्यांनी करून घेतलेलं आहे. मला पुढचा प्रश्न काकू तुम्हाला विचारायचा आहे की बुवांचं हे पारमार्थिक कार्य, सामाजिक कार्य सगळं सुरू असताना कुटुंबाची सगळी जबाबदारी निश्चितपणानं तुमच्यावरतीच पडली असेल. असं अनेकदा म्हणतात की तुकाराम होणं खूप सोपं आहे, पण तुकारामांची आवली होणं फार अवघड आहे. तर तुमचाही अनुभव तसाच असेल, त्याविषयी काय सांगायला मला. तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे अगोदर लग्न झाल्यानंतर काम ते करणारच होते. त्यांनी सांगितलं होतं की मी हे काम करणार आहे
त्यामुळे मी सुरुवातीला जरा थोडंसं मला त्रास झाला, पण नंतर त्याची सवय होत गेली आणि मग मी ती सवय आपोआप होत 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 आपण एकदा स्वीकारलेलं आहे तर आपण कारणं नाही सांगायची की माझी नोकरी आहे, मला उशीर होतो आहे, मला त्रास होतो आहे, हे सांगण्यात काही पॉईंट नाही. आपण ते स्वीकारले ते केलंच पाहिजे, म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे. 41 वर्ष तुमची सर्व्हिस झाली आणि ती अखंड सर्व्हिस करत असताना घरातलं सोवळं ओवळं अतिथी सत्कार ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अव्याहतपणे करत होता आणि या सगळ्यामध्ये बुवांची जी काही साथ तुम्हाला लाभत होती, या सगळ्यामध्ये तुमच्या काही आपले कुटुंब म्हणून ज्या काही अपेक्षा असतात, स्त्री म्हणून ज्या काही अपेक्षा असतात, त्या अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण झाल्या? नाही, करत होते, कमी जास्त प्रमाण थोडं होतच होतं, पण तरी पूर्ण केल्या, सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या त्यांनी. आणि अपेक्षा म्हणजे मला माझ्या यात्रा किंवा एवढा प्रवास घडेल असं वाटलंच नव्हतं, म्हणजे माझ्या कल्पनेतही नव्हतं. तितक्या माझ्या यात्रा अगदी सुंदर झाल्या, कमी खर्चात झाल्या. त्रास हा आपण घ्यावा लागतो, तो असं सहजगत्या विमानात बसलो आणि गेलो असं नाही. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे एक 25-30 वर्षापूर्वी पैसे इतके सहजगत्या मिळत नव्हते, पगार इतके नव्हते, त्यामुळे बरोबर करून यायचं, तिथं करायची वेळ आली तर करायचं आणि जी स्थानं असतील त्या प्रत्येक स्थानाचं, त्या तीर्थक्षेत्राची माहिती हे करून देत होते. हे वैशिष्ट्य होतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाताना की तिथं गेल्यानंतर आम्हाला हे कसं आहे काय आहे, नुसतं केला नमस्कार आलो असं कधी नव्हतं होत. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही बसा, डोळे मिटा, त्या स्थानाची ऊर्जा जी आहे ती आपल्याला घ्या, जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करा, हे त्यांचं सांगणं पूर्वीपासून होतं. त्यामुळे त्याचा अनुभव आनंद मी घेतला. बुवांची अर्धांगिनी म्हणून आपल्याला हे सगळं सद्भाग्य लाभलं. बुवा, मला आता थोडं पुढच्या टप्प्यात यायचं की कीर्तन आणि संघाचं कार्य या सगळ्याच्या बरोबरीनं आज या क्षेत्रातल्या एका अधिकार पदावरती आपण आहात. शक्तिपाद महायोग दीक्षा या विषयात आपण आज दीक्षाधिकारी आहात. या संप्रदायामध्ये जे या सगळ्या संप्रदायाची ज्यांनी सुरुवात केली ते लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचं ढाक्यातलं स्थान आणि या संप्रदायामधलेच वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं चातुर्मास्याचं तंजावरचं ठिकाण, या दोन्ही ठिकाणी जीर्णोद्धार किंवा पुन्हा नव्यानं उपासना सुरू करून देणं, असं म्हणजे जिथे जो मराठी मुलूक नाही, एका ठिकाणी तर अक्षरशः तो परदेश आहे आणि आज आपण तिथली अवस्था सगळेजण पाहतोय काय आहे ती, की तो शेजारचं राष्ट्र म्हणून आपल्याला सगळं पाहावं लागतं आहे. ते या ठिकाणी जाऊन आपण काम केलं. हे काम नेमकं कसं घडलं, आपण कसं केलं नेमकं? 1992 साली परमहंस परिव्राजकाच्या कार्यावर श्री लोकनाथ स्वामी महाराजांची जन्मशताब्दी होती. त्याच माझे सद्गुरू दीक्षा यांच्याकडे मला प्राप्त झाली, दत्त महाराज कवीश्वर. आणि ते असं मला म्हणाले 100 कीर्तन करा स्वामींच्यावर जीवनावर, असं मला म्हणाले. आणि नारायण काका ढेकणे महाराज नाशिकला मोठं कार्यक्रम करणार आहेत म्हणले. तर त्यांना मी सांगतो बुवासाहेब कीर्तन करणार आहेत, त्यांची आज्ञाच होती ती. म्हणलं माझा त्यांचा परिचय नाही आहे, आलेत म्हणजे पुण्यात उद्या येणार तुम्ही या. आणि महाराजांनी काकांचा माझा परिचय करून दिला. त्यास काका असं म्हणाले की 100 कीर्तन कराच, पण प्रतिवर्षी नाशिकला जन्मोत्सवाला तुम्ही यायचं, हे त्यावेळेस शब्द दिले त्यांनी दिला. तो आजपर्यंत चालू आहे. आणि 99, 100, 101 कीर्तनं करायची. पूजेने डॉक्टरांच्या कीर्तनाचा एक अनुभव असल्यामुळे फोटो पुढं ठेवायचा, हार घालायचा आणि कीर्तन करायचं आणि सगळं बरोबर घेऊन जायचं आपल्या. अशी कीर्तनं केली. शेवटचं नाशिकचं कीर्तन झाल्यानंतर त्या ठिकाणी पूजेने काका महाराज असं म्हणाले आणि शिवम स्वामी महाराज म्हणले की ज्या ठिकाणी स्वामींचा जन्म झाला त्या ठिकाणी जाऊन कीर्तन करा की तुम्ही म्हणले. शताब्दी महोत्सवाला तुझं असा ते संकल्प म्हणलं करू, आपण सगळे आशीर्वाद द्या. पण त्याला काही काळ गेला. आमचे एक नातलग आहेत देशपांडे म्हणून, ते एकदा बोलता बोलता म्हणलं की मी ढाक्यात जातो. म्हणलं कशाला जातो तुम्ही? ते म्हणले माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं जातो. असं काही करता येईल का आपल्याला? आणि 11 साली पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यांचं सहकार्य झालं. ते म्हणले मला स्वामींची काही माहिती नाही, हे काही मला माहीत नाही. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे चक्रवर्ती त्यांचे परंपरेची मंडळी आहेत, वंश परंपरेतले, तर ते म्हणले ठीक आहे तुम्ही जा, आम्ही हे नाव ऐकतो आहे, आमचेच पंजोबा आजोबा ते आहेत, परंतु आम्हाला असा संकेत झाला की तुम्ही आज जा
आम्ही आत कोणाला पाठवत नाही म्हणून त्यांनी मला गाभाऱ्यात पाठवलं. आणि गाभाऱ्यात पाठवल्यानंतर जो संकेत मिळालेला आहे तो माझा व्यक्तिगत विषय इथं जाहीर करेल की माझ्या स्वामींचं स्थान निर्माण करा, हे डाकेश्वरीची आज्ञा. आणि म्हणून ह्या सगळ्या कार्याला यश मिळालं. दुसरं कारण काय नाही. या 2 सत्पुरुषांची इच्छा, पूजनीय दत्त महाराज कबीश्वर, पूजनीय काका महाराज आणि डाकेश्वरीची इच्छा, तर हे काम अवघड होतं, फार अवघड होतं. आणि तिथल्या त्यांनी लोकांनी सांगितलं की आम्हाला आमच्याच ते, कारण तिथे पुजारी होते स्वामी महाराज त्यांच्या परंपरागत, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला परवानगी दिली. कालीबारी नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी ते चरित्रात त्यांचा उल्लेख आहे, कालीबारी शिवबारी त्या ठिकाणी. तर तिथलं आम्ही मंदिर कालीमध्ये जीर्णोद्धारित केलं आणि सगळे पैसे पुण्यातनं उभे केले. म्हणजे याच्या स्वामींच्या पादुकांच्या पूजनात उभे केले, कीर्तनात उभे केले. 125वी जयंती स्वामींची आम्ही तिथे साजरी केली. त्या आम्ही 25 वर्ष लागली या गोष्टीला जवळजवळ. आणि ते काम तिथं उभं राहिलं. विधिवत पादुका स्थापन झाल्या, गणेशाची मूर्ती, मारुतीची मूर्ती स्थापन झाली. आणि विशेष मला सांगायला आनंद वाटतो, आम्ही बांगलादेशामध्ये भगवे झेंडे घेऊन स्वामीची मिरवणूक काढली होती. लक्षात घ्या, भगवे झेंडे घेऊन हा एक त्यातला महत्त्वाचा भाग. आणि तिथे आता दैनंदिन पूजा अर्चेची व्यवस्था आहे. आता आपल्याला वाटेल काय झालं असेल तिकडे, पण मध्ये आम्ही चौकशी केली त्यामुळे आपल्या मंदिरात काही झालेलं नाही. आजही तिथे 100-125 तरुण त्या मंदिराचा पहारा करतायत. लक्षात घ्या, असं तिथे बांगलादेशातली स्थिती आत्ताची आहे, असं आहे. आणि तेव्हापासून आम्ही 3-4 वेळा माझं जाणं झालं त्या ठिकाणी. मला या प्रश्नाच्या अंतर्गत काकू तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचं आहे की अधिकारी पती मिळेल असं आपल्याला लहानपणी कळवलेलं होतं आणि मग अधिकारी पती हे मिळाले आपल्याला की आवर्जून ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे, ऐकली पाहिजे. तंजावरला बुवांनी टेंबेस्वामी महाराजांचं जे स्थान उभं केलं त्या स्थानासाठी काही रक्कम त्या ठिकाणच्या स्थानिक माणसानं मागितली आणि काकू नुकत्याच त्यावर्षी रिटायर झालेल्या होत्या आणि त्यांनी त्या रिटायरमेंटमधली आपली जी महत्त्वाची रक्कम पुंजी आहे ती पुंजी बुवांच्या हातात सुपूर्द केली की ही रक्कम घ्या आणि ते काम सुरू करा. मला तुमचा तो अनुभव जरूर पुन्हा एकदा ऐकायचा आहे. मी तरुण असताना वडिलांनी असं पत्रिका दाखवली होती त्यांच्या मित्रांना वगैरे, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की हिला अधिकारी मुलगा मिळेल. तर मी त्याच भ्रमात होते, म्हणजे किंवा त्या कल्पनेत विश्वात त्या रंगत होते की आपल्याला अधिकारी म्हणजे कोणीतरी ऑफिसर वगैरे असंच कोणीतरी मिळणार. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर तसं काहीच नव्हतं. पण आता हे सगळं कळायला बराच काळ गेला आणि आता त्याच्यानंतर जेव्हा कळायला लागलं तेव्हा त्याचा काय महत्त्व आहे, काय त्याचे फायदे असतात आणि ते सगळे फायदे ते त्यांच्यामुळे मला आत्ता मिळत आहेत. मी सांगते की अधिकार हा फक्त व्यवहारातला नसतो, तो पारमार्थातला सुद्धा असतो आणि तो जाणून घेण्याकरता ती आपल्याला कालखंड जावा लागतो हे त्यांच्या तपाचरणातून आपल्या लक्षात येईल. बुवा, सध्या महागणेश अधिष्ठानच्या माध्यमातून आपण खूप सक्रियपणे काम करत आहात. धर्मजागरण, समाज जागरण हा विषय आपण लावून धरला आहे, त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काय याच्या आधी मी व्यक्तिगत काम करायचो. पुढे असा विषय केला की आपण जर अधिक लोकांना त्यात संमित करून घ्यावं म्हणून महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास अशी संस्था स्थापन केली. आणि त्याचा पहिला कार्यक्रम मोठा झाला म्हणजे शृंगेरीचं पुण्यात जे संमेलन झालं ते पहिला कार्यक्रम झाला. संस्था रजिस्टर झाली त्या ठिकाणी आणि त्या कामाला सुरुवात केली. मी गोसेवा, वेदसेवा आणि जनसेवा हे कार्यक्रम मागे बसून करायचो. मग सांगितलं त्यातला हा विषय प्रामुख्याने आम्ही दर महिन्याला जी साधक मंडळी आहेत त्यांची साधना आमच्याकडे होते आणि याला जी मंडळी अनुकूल आहेत धर्मकार्याला त्यांना आम्ही आवाहन करतो. कोणाकडे तू एवढेच पैसे द्या असे आत्तापर्यंत कोणाला मी कीर्तनालाही सांगितलं नाही, इकडेही सांगितलं नाही आत्तापर्यंत. त्यामुळे त्यांच्याकडनं जे येईल त्यातनं आपण या कार्याला खर्च करायचा. आणि मी व्यक्तिगत जात नाही, बरोबर अनेक लोकांनी घेऊन जातो त्या ठिकाणी, ते कार्य करा त्या ठिकाणी. आणि त्यातनं हे प्रामुख्याने चालू आहे. आणि दिवाळी भेट हा कार्यक्रम, वनवासी क्षेत्रात जाऊन त्या लोकांची भेटीगाठी घेणं, म्हणजे असं लक्षात येईल आपल्या वेल्ह्याच्या भागात आपण गेलो तर चालायला एक तास लागेल इतका डोंगर चढायला आहे. आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा त्या लोकांची अवस्था पाहिल्यानंतर दिवाळी त्यांना आयुष्यात कधी माहीत नव्हती, लक्षात घ्या. पण त्या लोकांची आमच्याकडे फोटो त्यांची मुलाखत दारात गेल्यानंतर डोळ्यात पाणी आलं त्यांच्या, आमच्याकडे कोणी येतच नाही म्हटलं या ठिकाणी. पण अशा ठिकाणी गेल्यानंतर ह्या सगळ्या साधकांच्या मार्फत ही सगळी कामं करतो आहे आणि त्याला विस्तृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यातनंच बांगलादेश आणि तंजावरचं काम झालेलं आहे, प्रामुख्याने त्यातनंच झालेलं आहे.
बुवा आपला आदर्श आहे, कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. आणि यासाठी आपण अविरतपणानं काम करताय. या सगळ्यामध्ये असं दिसतं की मनी धरावे ते होते, की हे जे काही आपल्याला सगळं लाभलं आहे, आपण नव्या पिढीला काय सांगाल नेमकं की कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्याला देशकार्य, देवकार्य आणि आत्मकल्याण या तिन्ही गोष्टी साधता येतील? एक तर असं आहे की समाजकार्य किंवा धर्मकारण करताना आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे पहिली. या संदर्भात माझ्यापुढे जे मोठं उदाहरण मी आमच्या नामदेव महाराजांचं आहे, लक्षात घ्या. ते असं आहे की नामदेव महाराज एकदा मंदिरात गेले होते, रोज जायचे ते, पण तिथलं पूजा अर्चा करून परत येत असताना एक मनुष्य धावत त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की महाराज तुमच्या घराला आग लागली आहे, चला लवकर. नामदेव महाराज त्याला म्हणाले की जर भगवंता नावाचं घर जाळायचं असं जाळू देत म्हणले, असं म्हणाले. ते काही धावत आले नाहीत, काही नाही. लोकांनी घर पाणी बिणी टाकून भिजवलं, सगळं घर खाक झालं होतं सगळं. त्यांच्यापुढे प्रश्न पडला कुठं राहायचं आता, रस्त्याच्या पलीकडे राहायला सुरुवात केली त्यांनी. आणि काही लोकांनी कोणी काय ते ठिकाणी शिदा दिला, कोणी आणून चूल आणून दिली, स्वयंपाक सुरू झाला, एवढी माणसाची घरातले. नामदेव महाराज लोक म्हणायला लागले की नामदेव महाराज दुसरं घर बांधला की. ते म्हणले आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही पैसे देतो, नंतर द्या, नंतर द्यायला आमच्याकडे पैसे पाहिजेत नाही म्हणले. असं करता करता एक जण मनुष्य म्हणलं की काही नाही, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही घर बांधा, आमच्याकडे द्यायला पैसे नाही, मी पैसे मागत नाही म्हणले. त्यांनी उत्तम घर बांधून दिलं. नामदेव महाराज राहायला गेले आणि लोक परत विचारतात असं चांगलं घर बांधायला काय करावं लागतं. म्हणले मला काही माहीत नाही, त्या माणसाने घर बांधून दिलं. काय खोटं बोलतं म्हणले, घरात राहताना माहीत नाही तुम्हाला. परत एक येऊन म्हणतं नामदेव महाराज असं चांगलं घर बांधायला काय करावं लागतं. नामदेव महाराज म्हणले असं पहिलं घर आपलं जाळावं लागतं पहिलं म्हणलं. संघाच्या संस्कारातून हे शिकवलं, आपल्यापासून काम करायचं, आपल्यापासून काम करायचं, मग बाकीच्यांना सांगायचं. ते मी माझ्या घरात चालू केलेलं आहे आणि त्याला माझ्या पत्नीची साथ, मुलाची साथ सगळ्यांची आहे. त्रास होतो, त्यात काही वाद असते, थोडं जगराटीच्या विरुद्ध वाटतं लोकांना, पण हे मी अंगीकृत करण्याचा प्रयत्न केला. आणि यासाठी भगवंताला पुढे मी हे ठेवतो, मी हे काम करतो आहे, आपण यश द्या. आणि त्याच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने प्रत्येक कामात यश आलं, तो संकल्प पूर्ण झाला, ही परमेश्वरी कृपा, माझं काही नाही त्यामध्ये. मी तो हमाल भारवाहक एवढीच माझी भूमिका आहे, बाकी दुसरी काही नाही त्यामध्ये. निश्चितच बुवा, आपल्याकडे ती कृपा आहे आणि खरंच हे त्याचंच प्रतीक आहे की आज नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेकांच्या मुलाखती ऐकायला अनेक लोक उत्सुक आहेत, पण ह्या अशा प्रकारच्या मुलाखतीला, अशा प्रकारच्या कार्यक्रमातसुद्धा सभागृह अतिशय तुडुंब भरलेलं आहे. बुवांचा जीवनपट थोडक्यामध्ये आपल्या सगळ्यांना उलगडून दाखवण्याचा एक प्रयत्न आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून केला. ही झालेली सेवा मंगलमूर्तींच्या चरणी, आचार्यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो आणि या ठिकाणी मुलाखतीला विश्राम देतो. पुढचा कार्यक्रम यानंतर सुरू होईल. खरोखर परमपूज्य सद्गुरू चरोलीकर महाराजांचा जीवन प्रवास दिपवून टाकणारा आहे. शारदाताईंचा अजून एक गुण तुम्हाला सांगावं असं वाटतं, आणि तो म्हणजे सोहळ्यात त्या स्वयंपाक करतातच आणि अतिथींना, घरच्या लोकांना वाढत असताना अखंड त्यांच्या मुखामध्ये विष्णू सहस्त्रनाम चालू असतं. त्यामुळे त्या नामस्मरणाचा सुद्धा संस्कार त्या अन्नावर होत असतो. प्रेम तर आहेच आहे गृहिणीचं, याचबरोबर त्यांचं पाठांतरही अतिशय उत्तम आहे. अनेक कटाव आहेत ते अतिशय लिलया म्हणतात आणि अखंड संसाराला कसं भार्या असावी हे शारदाताईंकडनं आपल्याला बघायला मिळतं.